द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल पुणे शाखा आणि पिंपरी चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नवोन्मेष 2025 या सनदी लेखापालांच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे। देशामध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचे महत्त्व लक्षात घेऊन पुणे येथील अर्थसंवाद सहकार भारती आणि ग्लोबल इंडियन ओरिजिन नेटवर्क यांच्यातर्फे आयोजित बँकिंग अँड MSME सेक्टर कन्क्लेव्ह 2025 या 1 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन विद्याधर अनासकर यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ उद्योजक आणि अप्लाइड इनोव्हेशन टेक्नॉलॉजी ग्रुपचे चेअरमन राम भोगले, यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, चितळे उद्योग समूहाचे इंद्रनील चितळे, बडेकर ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण बडेकर, सहकार भारतीचे चेअरमन CA दिनेश गांधी, CA डॉक्टर केतन जोगळेकर इत्यादी उपस्थित होते। अनासकर म्हणाले की 15 ते 29 वयोगटातील तरुणांच्या बेरोजगारीचा दर 10.5% असून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून या तरुणांच्या हातांना काम दिल्यास आणि त्यांच्या क्रयशक्तीचा उपयोग करून घेतल्यास अर्थव्यवस्थेला गती मिळेल। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राद्वारे केवळ अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नसून सर्वाधिक रोजगार निर्माण क्षेत्र म्हणून याकडे पाहिले जाते। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग याच्यासह बँका, कर सल्लागार आणि उद्योजक यांचे जाळे उभे केले पाहिजेत असंही ते म्हणाले। इंद्रनील चितळे म्हणाले की सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवउद्योजकांनी आव्हाने स्वीकारत उद्योगाची नवीन क्षेत्रे शोधून काढली पाहिजेत। तसेच प्रवीण बडेकर म्हणाले की 10% भारतीयांची उपजीविका सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांवर अवलंबून असून उद्योजक आणि बँकिंग यांच्यात संवाद आणि सहकाराचा सेतू उभारला गेला पाहिजेत। यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अर्थसंवाद परिषद करण्यामागची भूमिका त्यांनी विशद केली। परिषदेमध्ये दिवसभर झालेल्या विविध सत्रांमध्ये माजी खासदार प्रदीप रावत, ज्येष्ठ उद्योजक आणि फोर्स मोटरचे MD अभय फिरोदिया, ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांच्यासह विविध मान्यवरांनी उद्योग विषयावर मार्गदर्शन केले। कारण या राजकीय माणसाला लोन दिल्यानंतर त्यांच्या रिकव्हरीमध्ये जे काही अडथळे आणणारे जे व्यक्ती आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी घेतले पॉलिटिशियन, पहिला P। कारण एखाद्याकडे कार तुम्ही दिली आणि कार वसुलीला तुमचा मनुष्य गेला आणि तिकडनं त्याने फोन केला नसतं, जय शिवाजी म्हणून आले 10 लोक, किती रिकव्हरी व्हायचं काय होतं हे त्यांना पूर्ण माहिती आहे। राजकीय हस्तक्षेप खूप असतो। दुसरा P प्रेस। प्रेसचा साधा एक मनुष्य देखील त्या बँकेला म्हणतो, कारण त्याचा पेनवर खूप जोर असतो, तुमच्या बँकेत काय सगळं सुरळीत चाललंय का, काढू का बाहेर। तर प्रेसवाल्याला त्याने हळूच निगेटिव्ह प्रोफाईलमध्ये टाकले। ते कर्ज देत नाहीत असं नाही म्हणत, ते हळूच त्यांना म्हणतात तुमचं प्रोफाईल निगेटिव्ह आहे। तिसरा P पोलीस। पोलिसाकडनं कार रिकव्हरीला तुम्ही जप्तीला जा बघू, पोलीस तुमच्या खिशामध्ये नार्कोटिक्सची पुडी टाकतो आणि त्या रिकव्हरीवाल्याला ड्रग्सच्या ॲक्टखाली अटक करतो। अटक केल्याची बातमी मोठी येते, पण आजकाल त्या केसमधून सुटल्याची बातमी आलेलं कोणी वाचलं नाही। त्या पोलिसाच्या अंगात एक विशिष्ट बळ असतं किंवा त्याच्या अंगावर जर ड्रेस चढला, पोलिसाचा गणवेशच असा आहे की कोणत्याही माणसाचं स्वातंत्र्य एका क्षणात तो नष्ट करू शकतो। संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळला की चला 4 तास झाले की संशय गेला, जा बाहेर। त्याला कोणी विचारणार नाही 4 तास तू का ठेवलंस त्याला, चौकशी करण्याकरता। आणि 5वा P प्लीडर, वकील। कारण वकील हा कॉमा फुलस्टॉपमध्ये एवढा हुशार असतो, या बँकांना समजा तुम्ही एखाद्या कार जप्त करायला जा, या प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँकांचे रिकव्हरी एजंट्स असतात, जसं आमच्याकडं BCom MCom क्वालिफिकेशन असतं, त्यांच्याकडं 302 324 असं क्वालिफिकेशन असतं। 302 वाल्याला सगळ्यात जास्त, कार ओढून आणली तर तुला सगळ्यात जास्त। कारण का रस्त्यातनं जर त्याने एखाद्या कार ओढून नेली, कारण का ते लोन हायर परचेसचं लोन असतं। लोन हायर परचेस असतं म्हणजे त्या गाडीची मालकी त्या बँकेकडे असते, तुमच्याकडे राईट ऑफ एन्जॉयमेंट, राईट ऑफ पोजेशन असतं। त्यामुळे तो मनुष्य जो रिकव्हरी एजंट सो कॉल्ड 302चा असतो, तो गाडी ओढून नेल्यानंतर तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेलात तक्रार करायला, तर पोलीस म्हणतात मालकाने गाडी नेली, त्यात तक्रार कसली करतो। त्यामुळे वकील नेहमी असं नाही सांगत। वकील सांगतो मी आणि माझे मिसेस फिरायला गेलो होतो, 4-5 धष्टपुष्ट लोक आली, 2 लोक आली तरी तो 5 लोक सांगतो। वकिलाला माहिती आहे 5 म्हणजे अनलॉफुल असेंब्ली, काय करायचं काय नाही त्याला पक्क माहिती असतं। आणि त्यानं म्हणजे गाडी आणि शक्यतो म्हणत होते की मी या बँकेचा
उद्यमचा रिकव्हरी एजंट आहे, रिकव्हरी ऑफिसर आहे. शक्यतो धष्टपुष्ट होते, गुंडच वाटत होते, पण त्यांनी दाखवलं आम्हाला कार्ड आणि म्हणजे गाडी ओढून नेली. पण गाडीत मिसेसची पर्स होती, पर्समध्ये 2 तोळे दागिने होते. इट्स अमाऊंट्स टू रॉबरी. त्यामुळे या लोकांपासून हे सावध असतात 4P पासून. त्यामुळे हळूच त्यांना म्हणतात तुमचं प्रोफाईल निगेटिव्ह आहे. त्यामुळे बडेकर साहेब आत्ता मला एक कल्पना पोचली बोलता बोलता. बघा, या तुम्हाला जर या बिल्डर कम्युनिटीला तुम्ही हायर परचेसवर फ्लॅट का नाही देत? जसं ही लोक हायर परचेसवर व्हेकल देतात. हायर परचेसमध्ये गाडीची मालकी बँकेची असते आणि शेवटचा हप्ता ज्यावेळी जातो त्यावेळी ती ओनरशिप ट्रान्सफर होते. असं जर एक प्रयोग केला कुठल्या तरी बँकेच्या मदतीनं टायप अरेंजमेंट करून, मध्यंतरी DS कुलकर्णींनी ज्यावेळी कुठेतरी एक मोठं विश्व नावाचं ते एक प्रोजेक्ट होता, ते ICICI बँकेशी त्यांनी तसं एक टायप केलं होतं. पण त्यात थोडी जगलरी होती. त्यांनी सांगितलं की ICICI नाव घेत नाही, जाऊन देते, योग्य होणार नाही. परंतु अशा प्रकारे तर हायर परचेसवरती फ्लॅट ही पण एक कन्सेप्ट व्यवहारात बसू शकते. त्यामुळे एकंदरीतच तुमच्याकडे जर गुडविल असेल, कारण का भडेकर साहेब मी विद्यमपासून तुम्हाला ओळखतो, आमचे मोना देव असेल, आमचे मिसेस असतील, सगळं तुमचं मी ऐकत असतो. आज रिडेव्हलपमेंटला जर एखाद्या माणसाला नेमायचं असेल तर ती सोसायटी, आजकाल अनेक सोसायटीमध्ये इतके 50% देतो, 60% देतो, 80% देतो. पण जसं आमच्या बँकिंगमध्ये जास्त व्याजदर म्हणजे जास्त धोका, तसं इथं जास्त जो बेनिफिट देईल तिथं जास्त धोका आहे असं समजावं. त्यामुळे अनेक बँकांचे, अनेक संस्थांचे पदाधिकारी तुमच्या बडेकरांना जर द्यायचं असेल तर बडेकरांनी बांधलेल्या कन्स्ट्रक्शनची पाहणी करतात. 1 वर्ष झाल्याबरोबर बाहेर तर हजारो लिकेजचे असे ओरबाडे दिसत असतील तर त्या बिल्डरला ते कधी देत नाहीत. त्यामुळे बडेकर साहेब तुमचं गुडविल आहे, यातनं निश्चितच काहीतरी मार्ग निघेल असं मला वाटतं. चितळेंनी सांगितलं आता की उद्योजक हा यंग उद्योजक हा कागदपत्रांच्या व्यापातच अडकलेला असतो बँकिंगमध्ये. त्याला बिझनेस करायला बँकांनी वेळ दिला पाहिजे. चितळे साहेब आमची ही तीच व्यथा आहे. आमच्या रिझर्व्ह बँकेचं रोज एक संध्याकाळी इंटरनेटवर एक पत्रक निघतं, रोज संध्याकाळी 6ला ते लोड होतं. आमचा CEO ते वाचून त्याचा अर्थ काढून आमच्या सगळ्या स्टाफला सांगेपर्यंत दुसरं परिपत्रक आलेलं असतं. मध्यंतरी मी रिझर्व्ह बँकेला म्हटलं तुम्ही या परिपत्रकांचं मास्टर सर्क्युलर काढता. आता मास्टरचा मास्टर काढायची वेळ आलेली आहे.